सातबारा कोऱ्यापेक्षा कर्जमाफी, ज्यात कर्जमाफीमध्ये त्याचे म्हणून म्हटलं ना की तारखा इथे दिलेल्या आहेत, तिथपर्यंत सगळं त्यांच्या सातबारावर दिसणारं कर्ज हे माफ केलं गेलं. त्या माफ करण्यामध्ये 2 लाखाचं आउटर लिमिट अशासाठी आलेलं आहे की 2 लाखाच्या आतली कर्ज हीच मेजॉरिटी असतात. त्याच्यावरची कर्ज जी आहे ती शेतीपूरकच असेल, पण ती मग ट्रॅक्टरच घेतला, आणखीन काही साहित्य घेतलं, तर ती 2 लाखाच्या वरची कर्जमाफी त्या शेतकऱ्याने फेडल्यानंतर त्याचं जे 2 लाखापर्यंत कर्ज आहे ते सरकार पे करणार आहे. या व्यतिरिक्त नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. आधीच्या सगळ्याच कर्जमाफ्यांमध्ये पुनर्गठन केलेल्या कर्जाची माफी नव्हती. असं म्हटलं जायचं की बा तुम्ही त्या वर्षी आपल्या भाषेत नवजुनं करणं, तर त्या नवजुनाला परवानगी नव्हती. इव्हन 17च्या कर्जमाफीमध्ये, आताच्या कर्जमाफीमध्ये ती पण अट आपण काढली की पुनर्गठन झालेल्या लोनची सुद्धा कर्जमाफी मिळणार. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची माहिती देणारी केंद्रही ओपन झालेली आहेत आणि त्या केंद्रावर जाऊन त्याची क्लॅरिटी त्यांना येईल. अशा प्रकारे 2 लाखाच्या आत मधला मूळ कर्ज आणि व्याज असा एकही रुपया शिल्लक राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांना काही टेक्निकल एरर असेल, काही माहितीतली अपुरी असेल, असं जर आलं असेल तर त्यांनी निर्धास्त राहावं की त्यांचं 2 लाखाच्या आतलं कर्ज आहे म्हटल्यानंतर ते 100% पे होणार. हा, इथल्या ह्या जिल्ह्याचं केंद्र कुठे आहे बघूया. पण प्रामुख्याने DDR ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, शेती विभाग आहे, पण DDR ऑफिस आहे त्यातली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकार विभागाने इम्प्लिमेंट करण्याची कर्जमाफी असल्यामुळे सहकार विभागातच त्यातलं कार्यालय असेल. आपापल्या बँकांमध्ये सुद्धा ही माहिती मिळाली तर बाबा माझं 2 लाखाच्या आतला आहे, 80,000 कसं पे केलं, असं 2 लाखाच्या आतल्या कोणाही कर्जाचं अर्ध माफी केली असं होणार नाही. याचा विचार करणारे करतील. तुम्हाला आणि मला आपल्याला स्वतःला असं समजवता आलं पाहिजे की आपल्याला शेतकरी कर्जमाफीवर बोलायला सांगितलं त्यावर आपण बोलायचं, तुम्हाला शेतकरी कर्जमाफीवर विचारायला सांगितलं त्याच्यावर दोघांनी असं ठरवायला पाहिजे की आता मला जेव्हा हे सांगतील की दिल्लीतलं आंदोलन या विषयावर बोला, काय बोलेल तुम्हाला नीटच माहिती आहे. मी अरे बाबरे, नंदुरबार मध्ये भाजपमध्ये गेले, धुसफूसला गेले. मला वाटते कर्जमाफी या विषयात शेतकरी जसा समाधानी आहे तसे तुम्ही पण खूप समाधानी आहात आणि त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. आता त्या कंप्लेंटचा माननीय मुख्यमंत्री महोदय त्याची दखल घेतील. जर त्यात खरं असेल तर ते होईल. आता तरी एक जनरल पिक्चर सर्वसामान्य माणसामध्ये, विशेषतः बाकी त्यांनी काय काय केलं, कुठे कुठे धाडी घातल्या, कोणाकोणाला करे केलं, बेकरी बिकरी हे ठीक आहे. दूध या विषयात त्यांनी जे केलंय ना, त्यातून सर्वसामान्य माता मुलांना जे बोगस दूध पाजायला लागतं त्यातून ती खुशच आहे की या माणसाने सगळं बोगस दूध बंद केलं. बोगस दुधामध्ये नुसतं बोगस पाणी नाही आहे, तर अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या शरीराला घातक आहेत. असं असतानाही त्यांच्याबद्दल कंप्लेंट असू शकतात ना, त्याची दखल मुख्यमंत्री घेतील. राहुल गांधींनी अमित शहांचा राजीनामा मागितलाय आणि हे आंदोलन शेवटचं असेल. या आंदोलनाची आपण या देशामध्ये लोकशाही मार्गाने हिंसा नसलेलं, शिव्याशाप नसलेलं, एकेरीत न बोललेलं आंदोलन करण्याची सगळ्यांना परवानगी. पंतप्रधानांना एकेरी म्हणायचं वगैरे वगैरे अशी परवानगी नाही असं नाही, पण आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये बसत नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे तुम्ही त्यावरही बोललं पाहिजे की त्या आंदोलनामध्ये चाललेली गाणी, डान्स, पंतप्रधानांमध्ये बोललेलं आणि सगळ्या जगामध्ये डंका या पंतप्रधानांनी आपला गाजवला आणि आपण ते पंतप्रधान झाले तेव्हा 11व्या नंबरवर होता, आता 4थ्या नंबरवर आलो आणि 3रा नंबरवर राहणार आहोत. त्यांच्याबद्दल एक पण आपल्या लोकशाहीचं हे मी त्याला ब्युटी असं शोधतो आपण, इंग्लिश वापरलं की त्याला वजनदार नाही वाटतं. तर लोकशाहीची सुंदरता अशी आहे की कोणी कोणाला काही बोलू शकतो आणि त्यामुळे त्यांचं काही तोंड बंद करता येत नाही. ज्यांना ज्यांना आरोप करायचे ते करतील, राजीनामा मागतील. या देशामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करायला सगळ्यांना आपण
त्यामुळे जर मनोजदादा जरांगेंना असं वाटत असेल की माझ्या अजून काही मागण्या राहिल्या किंवा मान्य केलेल्या काही पूर्ण नाही झाल्या, आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण ती लोकशाही मार्गानेच आंदोलन करावं. मुंबईमध्ये ज्यावेळेला ते गेले काही वेळेला अतिशय चांगल्या मार्गाने इतका मोठा मॉब पुन्हा आपापल्या घरी सुखरूप परत नेणं याचं मोठं श्रेय सरकारला जातं, मनोजदादांना. त्यामुळे ते करतील. मला असं वाटतं की आता सगळेच प्रश्न संपलेले आहेत, बाकीचे म्हणजे हे एक लेवल आहे, त्याच्या पाठीमागे खूप मोठा भ्रष्टाचार आहे. जसं शक्तीपीठ महामार्गाच्या वर एक टेंडर काढलं आणि त्याच्यात तिप्पट टेंडर केलेलं आहे. अशा पद्धतीचे आरोप काल पुन्हा राज्य शेट्टीने केले. असं आरोप करणाऱ्यांनाच मी जशी अशी सोपी सावकाश सावकाश काय असतं, दोन पद्धती असतात मांडण्याच्या, एकच घाई मांडायचं, कळलं नाही. मी मांडतोही सावकाश, आकडेवारी स्पष्ट मांडतो, तुम्हाला विचारायला खूप वेळ देतो. तसं 48,000 कोटीच्या वीज बिलांच्या माफीमागे काय बरे भ्रष्टाचाराचं गणित आहे ते तुम्ही विचारा, मला समजून जा. महावितरण वीज केंद्रासंदर्भातल्या असलेल्या सगळ्या यंत्रणा ज्या राज्यातल्या आहेत त्या राज्यावर गेली 15 वर्ष किंवा महायुतीचे सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीसांकडे हे खातं आहे आणि त्यामुळं सौर ऊर्जा असेल, राज्यातले जिथे जिथे लाईट्स आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट घेतलेले आहेत, त्या सगळ्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचं गणित पहिलं मुख्यमंत्र्यांनी मांडावं, हिशोब मांडावा आणि मग 48,000 कोटी रुपयांचं आरोप करणाऱ्यांनी ते मांडायचं असतं. मुख्यमंत्री देवेंद्रजीने आम्ही त्यांचे सगळे सहकार्य म्हणणारच, कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही. तुम्ही झालाय नाही झालाय तर मग तुम्ही मांडा ना. कुठलं टेंडर किती % हायला गेलं, ठराविक लोकांना गेलं की नाही, असा अभ्यास पूर्ण मांडावं. राज्यात आणि देशात सुद्धा सध्या हवेत बार मारणं जे आहे ना ते जरा फार चाललं आहे. त्यामुळे आकडेवारीच्या आधारे बोला. नाही, आधी उद्धवजींच्या काळातल्या कर्जमाफीमध्ये 2 लाखाच्या वरच्या लोकांना देण्याचाच निर्णय नव्हता. आता आपण निर्णय काय केला, 17ला केला होता आणि आता 26लाही करतो की 2 लाखाच्या वरती कर्ज असेल तर तो पोर्शन त्यांनी भरून 2 लाख आम्ही भरणार. त्यामुळे ही एक मोठी सोय. मधल्या काळामध्ये काय होतं की जरी 2 लाखाच्या वर भरायचं असेल तरी सुद्धा सरकार 2 लाख भरणार नव्हतं. आता आपण 2 लाखाच्या वरचं जी अमाऊंट आहे ती वन टाइम सेटलमेंट करून 6 लाख असेल तर पहिले बँक वन टाइम सेटलमेंट करून 4 लाख करेल, त्यातले 2 लाख सरकार भरणार. 2024च्या निवडणुकीमध्ये शेतकरी दिवसाला एक पैसा करतो. अरे हा छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं पथदर्शी योजना दिलेली आहे की मोबाईलद्वारे खत पुरवठा करायचा. परंतु त्याच्यामध्ये 2 महिन्यात एकदाच एक कोणी मिळणार असं आहे आणि शेतकऱ्यांना आता पावसाळा सुरू आहे, लागवडीचा हंगाम चालू आहे आणि हे जे धोरण आहे ते शेतकऱ्यांना उपयुक्त नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते एकाच वेळी मिळालं पाहिजे. तर ही त्याच्यामध्ये जी त्रुटी निर्माण झालेली आहे ती दूर करता येईल. मी जरा तुमच्याकडून प्रेस कॉन्फरन्स संपल्याचं नीट समजून घेतो. आजच्या मी कृषी मंत्र्यांशी बोलतो. दादा काल मी वारंवार हे उदाहरण देत असतो की 2 जिवंत माणसं ज्यावेळेला जिवंतपणे काम करतात, झोपा काढत नाही, त्यावेळेला काहीतरी असतं. मग त्याच्या घरातला एक कुटुंब प्रमुख असतो, आय एम नॉट कुटुंब प्रमुख, तो म्हणतो या इकडे बसा आणि ते पहिल्यातलं वादळ ठरतं. प्रदेशमधल्या बऱ्हाणपूर पर्यंत जाल, काही नंदुरबार पर्यंत गेले. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या वीज बिलाची थकबाकी माफी असे 2 मोठे निर्णय सरकारने केले. ते निर्णय तुम्हालाही पटले आणि त्यामुळे त्या विषयातले प्रश्न फार विचारण्यासारखे शिल्लक राहिले नसल्यामुळे आता मी आपली रजा घेतो.